तर मित्रांनो, चला आज काहीतरी स्पेशल बँड्राबद्दल तुम्हाला दाखवूया. बँड्राची अशी ठिकाणं जी तुम्हाला अजून माहीत नसतील. हे बघा, बँड्रा तलावाच्या इथलं सगळ्यात पहिलं आम्ही बघितलं स्वामी विवेकानंदांची मूर्ती खूप छान होती. समोरच त्याच्या आहे जरीमरी माता, ही बँड्राची ग्रामदैवत आहे. ह्या आम्हाला मेन देवीचे फोटो घेता आले नाही कारण तिथे नियम आहेत, पण सप्तशृंगी माताला पाहताच वणीगडाची आठवण झाली. तुम्ही एकदा व्हिजिट करून इथे नक्की पहा आणि जर तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. समोरच आम्हाला शंकराची पिंड होती. ती पिंडीच्या आजूबाजूला एकदम पॉझिटिव्ह एनर्जी होती. 10 पावलं बाहेर चालल्यावरती सेना महाराजांचं मंदिर आहे. तिथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जी आहे ती खरंच मनमोहक मूर्ती आहे. असं तिला पाहतच राहावं वाटतं. तिथून जरा आम्ही पुढे आलो. हिल रोडने निघता आम्हाला महबूब स्टुडिओ लागला. महबूब स्टुडिओच्या बाहेर एक स्टॅच्यू होता. तो असं वाटतं की सेल्फी पॉईंट सारखा होता, खूप छान होता. तिथून पुढे आम्ही आलो डायरेक्ट माउंट मेरीला. माउंट मेरी ही मुंबईची खूप जुनी देवी आहे आणि इथेही म्हणलं जातं की नवसाला ही देखील पावणारी मूर्ती आहे. पण इथला सगळ्यात मोठा उत्सव म्हटलं तर तिथे बँड्रा फेअरवेल जो होतो तो पाण्यासारखा आहे. तिथून आम्ही डायरेक्ट आलो बँड्रा फोर्ट, म्हणजे बँड्रा किल्ला, बँड्रा उद्यान. हा तो बँड्रा फोर्ट आहे जो जुना आहे. हा पोर्तुगीज कालीन बँड्रा फोर्ट आहे. याचे 2 दरवाजे. पुढच्या दरवाजाला तुम्ही गेलात ते सेल्फी पॉईंट आणि हा बँड्रा फोर्ट जो आता तटबंदी तुटत आली आणि समोर सीलिंग तुम्हाला असं वाटतं की पूर्ण मुंबई समोर दिसते. आणि जो उद्यान आता नवीन बनवलाय त्या उद्यानामध्ये हे काही ठिकाणं आहेत. त्यामध्ये जो मोठ्या शिडीचा ठिकाण होता तो म्हणजे ओपन थिएटर. तिथून आम्ही आलो बँड्राची आराध्य दैवत म्हणजे कडेश्वरी माता. कडेश्वरी माता यासाठी कारण पूर्ण चारी बाजूनी कडे असताना हे मंदिर होतं आणि तिथे ते साईबाबा मंदिर आहे. ते तर सेम प्रति शिर्डीच वाटलं. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा. थँक्यू.